ज्या प्रकारचं ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या ठिकाणी केलं होतं की आम्ही इराणची संस्कृतीच पूर्णतः नष्ट करू आणि एका रात्रीमध्ये आम्ही इराणला पूर्णतः उद्ध्वस्त करू. इराणनं न्यूक्लिअर वेपन्स अण्वस्त्र त्या ठिकाणी बनवू नये आणि त्या अनुषंगानं इराण जो जबरदस्तपणे युरॅनियमचं संवर्धन करतोय, हे युरॅनियमचं संवर्धन कुठेतरी थांबावं, आम्ही दोघंही जिंकलो हे दाखवण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असेल आणि कमीत कमी अधिकृतरित्या दोन्ही पार्टीज आता मानतायत की आम्ही चर्चा करतोय. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. जगासाठी, भारतासाठी आणि जगभरातल्या व्यापाऱ्यांसाठी एक मोठी आनंददायी बातमी असं म्हणता येईल, एक दिलासा देणारी बातमी म्हणता येईल की इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये जे गेल्या 39-40 दिवसांपासून जे युद्ध सुरू होतं त्या युद्धाला आता विराम लागलेला आहे. हा विराम जरीही 14 दिवसांचा असला तरी विराम लागलाय आणि कूटनीतिक चर्चा जी आहे आता या दोन्ही देशांमध्ये होणार आहे. कारण एका बाजूला अमेरिका चर्चेसाठी तयार नव्हतं, दुसऱ्या बाजूला इराणही चर्चेसाठी तयार नव्हतं, परंतु या युद्धविरामाने आता चर्चा होईल आणि चर्चेतून पुढची जी मार्ग आहे, जे समस्या किंवा जे काही त्यांचे मुद्दे होते ते सोडवण्याचा प्रयत्न होईल. हे एका बाजूला आहे. दुसऱ्या बाजूला शेअर मार्केट जे आहे, म्हणजे आशियामधलं शेअर मार्केट तिथे उसळी आलेली आहे. भारतातल्या शेअर मार्केटमध्ये देखील ह्या बातमीने उसळी आलेली आहे. सोबतच ह्याचा समजा हे युद्ध संपलं, बंद झालं, कायमचं थांबलं, तर मग जगामध्ये जी काही परिस्थिती क्रूड ऑइलची असेल, गॅसची असेल, ही परिस्थिती किंवा ह्याचे जे क्रायसिस निर्माण झालं होतं, हे क्रायसिस निवळण्यासाठी किती कालावधी लागेल, हे सर्वसामान्य परिस्थिती होण्यासाठी किती वेळ लागेल, हा एक मुद्दा आहे. आणि सोबतच इस्रायलने अजून आपली भूमिका स्पष्ट केलेली नाहीये. ह्या जो युद्ध बंदीचा जो करार झालेला आहे हा अमेरिका आणि इराण या दोघांमध्ये झालेला आहे. मुळातच अमेरिकेचंही युद्ध नव्हतं, परंतु करार जो झाला या दोघांमध्ये झाला. इस्रायलची भूमिका अजूनही आपल्या समोर यायची आहे. त्यामुळे इस्रायल काय भूमिका घेणार आणि आता इराण आणि इस्रायल यांचं युद्ध तसंच चालू राहणार का, हे सगळे प्रश्न आहेत. आणि त्यावरती बोलण्यासाठी, चर्चा करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी, माहिती देण्यासाठी आपल्या सोबत लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर आहेत. सर, मुंबई आउटलुक मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि पुन्हा एकदा तुमचं आभार की तुम्ही वेळ दिला. कालपर्यंत डोनाल्ड ट्रम्प यांचं असं एक वक्तव्य होतं ज्याने खळबळ माजली होती की आम्ही संपूर्ण इराणची सभ्यता जी आहे ती नष्ट करू, तुम्ही पहा आम्ही काय करतोय. आणि अचानक हा युद्धबंदीचा किंवा युद्धविरामाची घोषणा होते. कसं बघता याच्याकडे? नक्कीच. पश्चिम आशियामध्ये स्फोटक परिस्थिती होती आणि कालचा मुख्यतः तुम्ही जो संदर्भ देताय, ज्या प्रकारचं ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या ठिकाणी केलं होतं की आम्ही इराणची संस्कृतीच पूर्णतः नष्ट करू आणि एका रात्रीमध्ये आम्ही इराणला पूर्णतः उद्ध्वस्त करू. नक्कीच स्फोटक परिस्थिती होती. पण असं असताना सुद्धा जे आहे, मी मागच्या काही काळापासून स्पष्टपणे भूमिका वेगवेगळ्या माध्यमातून मांडत आलेलो आहे की हा जो आहे एक प्रकारे कोअर्सिव्ह डिप्लोमसीचा भाग होता. हा एक प्रकारे जो आहे दबाव तंत्राचा भाग होता आणि नेमकं तसंच होतंय की या दबावामुळेच कुठेतरी जे आहे निगोशिएशन टेबलवर इराण आणि अमेरिका समोरासमोर त्या ठिकाणी आले. दोघेही एक पाऊल त्या ठिकाणी मागे हटले आणि त्यामुळं कुठेतरी मला वाटतं की पुढच्या 2 आठवड्यांसाठीचा हा सीज फायर किंवा शस्त्रसंधी आपल्याला दिसतेय. सुरुवातीला 5 दिवस, नंतर 10 दिवस आणि हा पॉज, हा स्वल्पविराम असाच पुढे वाढत राहणार, असे विधान मी वेळोवेळी त्या ठिकाणी केले होते. माझ्या मते मागच्या आपल्या चर्चेतही तशाच प्रकारचा जो आहे सूर माझा त्या ठिकाणी होता आणि तसंच काहीसं घडताना आपल्याला दिसतंय. पण असं जरी असलं तरी मी म्हणेल की जसं एक प्रेशर कुकर असतं, हा सगळा दबाव, पश्चिम आशियामधल्या संघर्षाचा दबाव, हे फक्त जे आहे एक प्रकारे प्रेशर वॉल्व सारखं हे 2 आठवड्याचा पॉज किंवा 2 आठवड्याची ही शस्त्रसंधी आपल्याला पाहायला हवी. पुन्हा पुन्हा मी रिपीट करतोय, हा स्वल्प विराम आहे, हा पूर्ण विराम नाही. ह्या 2 आठवड्याची शस्त्रसंधी आली म्हणजे सगळं जे आहे अलबेल झालं किंवा हे युद्ध संपलं अशातला बिलकुल त्या ठिकाणचा भाग नाही. कारण खरे डिटेल्स जे आहेत किंवा ज्याला आपण म्हणू निटिग्रिटीज, नुआन्सेस, हे येणाऱ्या काही काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी कळतील. मुख्यतः शुक्रवारी इस्लामाबादमध्ये जी अमेरिकेचे प्रतिनिधी आणि इराणचे प्रतिनिधी यांच्यामध्ये चर्चा होईल त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की इराणनं जे 10 पॉइंट त्या ठिकाणी 10 पॉइंट डील त्या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यामधल्या खूप साऱ्या बाबी आहेत जे अमेरिका त्या ठिकाणी मानूच शकत नाही. त्यातला फक्त एक मुद्दा मी सांगतो आपल्याला फक्त कळण्यासाठी. मुळात अमेरिकेनं हे युद्ध जे सुरू केलं होतं, ऑफकोर्स वेळोवेळी त्यांनी गोल पोस्ट त्या ठिकाणी बदलले, पण एक गोष्ट मात्र नक्की अमेरिकेची त्या ठिकाणी होती की
इराणनं न्यूक्लिअर वेपन्स अण्वस्त्र त्या ठिकाणी बनवू नये आणि त्या अनुषंगानं इराण जो जबरदस्तपणे युरॅनियमचं संवर्धन करतोय, हे युरॅनियमचं संवर्धन कुठेतरी थांबावं किंवा या युरेनियमच्या संवर्धित युरेनियमचा जो साठा आहे तो कुठेतरी ज्या सेफ हँड्स मध्ये असावा, अशी भूमिका सुरुवातीपासून अमेरिकेनं त्या ठिकाणी घेतली होती. जे 10 वेगवेगळ्या प्रकारच्या अटी इराणने ठेवलेल्या आहेत त्यामधली एक अट म्हणजे या संवर्धित युरेनियमशी संबंधित आहे. म्हणजे संवर्धित युरेनियम जे आहे ते इराणला आपल्याकडेच त्या ठिकाणी ठेवायचं आहे. इराण म्हणतोय की आम्हाला न्यूक्लिअर वेपन्स बनवायचे नाही, पण संवर्धित युरेनियमचा जर त्यांच्याकडेच साठा उपलब्ध असेल तर ज्या मूळ पर्पजसाठी, मूळ उद्दिष्टांसाठीच अमेरिकेनं हल्ला केला होता त्या उद्दिष्टांनाच एक प्रकारे हरताळ फासण्याचं काम त्या ठिकाणी होईल. आणि मग डोनाल्ड ट्रम्प आपल्या डोमेस्टिक ऑडियन्सला हे कसं त्या ठिकाणी पटवून देतील. तर अशा वेगवेगळ्या बाबी आहेत की खरोखरच त्या चर्चेच्या माध्यमातून ज्यावेळेस येतील त्यावेळेस यातला विरोधाभास किंवा त्यावेळेस हे किती किचकट आहे हे आपल्या समोर सुद्धा त्या ठिकाणी येईल. ऑलरेडी इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही सांगितलं की इराण आणि अमेरिकेमध्ये जरी ही शस्त्रसंधी होत असली तरी बाकीचे जे प्लेयर्स आहेत, बाकीचे जे स्टेक होल्डर्स आहेत, ज्यामधला एक सर्वात महत्वाचा प्लेयर आहे इस्रायल. इस्रायल विषयी जे आहे याविषयी विशेष काही आलं नाही. येस, आता स्टेटमेंट येत आहेत की बेंजामिन नेतन्याहूनं एक ट्विट त्या ठिकाणी केलेलं आहे आणि आम्ही अमेरिकेच्या सोबतीला आहोत. पण एक अत्यंत महत्वाचं विधान आहे, बेंजामिन नेतन्याहू त्या ठिकाणी म्हणतायत की या शस्त्रसंधीमध्ये लेबननचा कुठेही समावेश नाही. म्हणजेच इराण समर्थित हिजबुल्ला आणि इस्रायल यांच्यामधला संघर्ष भविष्यामध्ये सुद्धा चालू राहील अशाच प्रकारचे हे इंडिकेशन्स आहेत. स्ट्रेट ऑफ होर्मुझशी संबंधित सुद्धा जे आहेत वेगवेगळ्या प्रकारची विधानं त्या ठिकाणी येत आहेत, तो सुद्धा एक किचकट भाग आहे. म्हणजे वेगवेगळे मुद्दे आहेत ज्यावर चर्चा करावी लागणार आहे. आणि नक्कीच इराण जसं म्हणेल तसं 100% होणार नाही, अमेरिका म्हणेल तसं 100% होणार नाही, पण आम्ही दोघंही जिंकलो हे दाखवण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असेल. आणि कमीत कमी अधिकृतरित्या दोन्ही पार्टीज आता मानतायत की आम्ही चर्चा करतोय, हेही नसे थोडके. आणि तोच रिलीफ जागतिक अर्थव्यवस्थेला, संपूर्ण जगाला मिळतोय आणि त्याचाच काही अंशी सेंटिमेंटली आपण जे आहे परिणाम पाहतोय. आपल्या शेअर मार्केटवर साधारणतः 3.5% निफ्टी अप आहे. माझ्या मते फक्त इनिशियल सेंटिमेंट असल्यामुळे हा एवढा वर आहे, थोडासा आणखी खाली त्या ठिकाणी येईल, पण नक्कीच ही स्वागतार्ह सुखावह बाब आहे असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. बरोबर. 10 तारखेनंतर जे काही किंवा 10 तारखेच्या दिवशी ज्यावेळी हे दोन्ही देश त्यांचे प्रतिनिधी चर्चेच्या टेबलवर बसतील त्यानंतरच गोष्टी स्पष्ट होतील. मला पुन्हा एकदा म्हणजे ट्रम्पच्या त्या स्टेटमेंटकडे जायचं. म्हणजे तुम्ही सुरुवातीला सांगितलं की हा दबाव तंत्राचा भाग होता आणि असे दबाव तंत्राचे स्टेटमेंट्स करणं अगदीच काही गैर नाहीये. परंतु ज्या पद्धतीची ही धमकी की आम्ही एका रात्रीत देश संपवू, सभ्यता संपवू, संस्कृती संपवू, हे अणुबॉम्ब शिवाय शक्य नाहीये, न्यूक्लिअर अटॅक शिवाय शक्य नाहीये. म्हणजे सरळपणे अमेरिकेने इराणला न्यूक्लिअर अटॅकची थ्रेट दिली होती. जे अमेरिका म्हणतंय इराणला की तुम्ही न्यूक्लिअर वेपन्स बनवू शकत नाही, त्याच अमेरिकेने न्यूक्लिअर अटॅकची धमकी दिली होती. तर हे म्हणजे कसं, म्हणजे हे दुटप्पी भूमिका म्हणा किंवा काही म्हणजे कसं तुम्ही हे कराल, त्याला डिफाईन करा. अमेरिकेची दादागिरी, अमेरिकेची दुटप्पी भूमिका, अमेरिकेची स्वार्थी भूमिका आणि ऑफकोर्स डोनाल्ड ट्रम्प हा मनी माइंडेड, तो व्यापारी आहे. तो जो आहे कुठला मुत्सद्दी नाहीये किंवा म्हणजे एक प्रकारे जे आहे राजकारणी नाहीये, मुरब्बी राजकारणी नाहीये. ऍब्सोल्युटली. म्हणजे मी म्हणेल एकदा राजकारणी म्हणून तरी त्या ठिकाणी चालेल, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर मुत्सद्देगिरी दाखवणं जे असतं, डिप्लोमसी जे असतं, दॅट टू पोटस प्रेसिडेंट ऑफ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका याचा ज्यावेळेस अध्यक्ष असतो त्याच्या त्या व्यक्तीकडून खूप साऱ्या अपेक्षा असतात आणि डोनाल्ड ट्रम्प कडून त्यातली कुठलीच अपेक्षा पूर्ण होत नाही. याच्या विपरीत त्याचा जर इतिहास त्या ठिकाणी पाहिला तर तो पूर्णतः व्यापारी मनोवृत्तीचा आहे. हे सगळं झाल्यानंतर सुद्धा आता रिसेंटली काही तासांपूर्वी जे ट्विट त्या ठिकाणी आलं त्यामध्ये तो म्हणतोय की बाबा आम्ही जे आहे वी विल मेक अ ग्रेट मनी आउट ऑफ दिस. अरे हजारो लोक मेले आणि तू म्हणतोय आता हे सगळा करार त्या ठिकाणी झाल्यानंतर जे आहे आपण याच्यातून जे आहे खूप सारा पैसा त्या ठिकाणी कमवू. तर हा सगळा भाग त्याच्यातला वेगळा, पण मुळात मूळ मुद्दा तुम्ही जो त्या ठिकाणी काढला होता की एका बाजूला याच डोनाल्ड ट्रम्पनं जे आहे की युरेनियमचं संवर्धन होतंय म्हणून आम्ही इराणवर हल्ला करतोय आणि त्याने न्यूक्लिअर वेपन्स बनवू नये म्हणून त्या ठिकाणी तो अशा प्रकारचा स्टान्स घेत होता, अशा प्रकारचा हल्ला केला. आणि दुसऱ्या बाजूला ज्या प्रकारे डोनाल्ड ट्रम्पचं विधान होतं काही तासांच्या अगोदर की एका रात्रीमध्ये जे आहे आम्ही इराणची संस्कृती, संपूर्ण इराणच उद्ध्वस्त करू. शब्दशः खरं म्हटलं तर डोनाल्ड ट्रम्पच्या विधानांना कधीच शब्दशः जे आहे इंटरप्रिट करायचं नसतं, त्याचं विश्लेषण करायचं नसतं. आपणच त्यामध्ये जे आहे त्या ठिकाणी फसतो. त्यामुळं शब्दशः विश्लेषण करायचं नसतं. पण खरोखरच डोनाल्ड ट्रम्पचे हे शब्द जर आपण खरोखर त्या ठिकाणी मांडले आणि जर अमेरिकेनं तसं करायचं ठरवलं, एका रात्रीत इराणला उद्ध्वस्त करायचंय, तर त्याच्यासाठी सर्वात उत्तम पर्याय त्यांच्या समोर जो होता तो म्हणजे त्यांच्याकडे असणारी अण्वस्त्र.
संपूर्ण जगानं हिरोशिमा नागासाकीमध्ये काही किलोटनचा अणुबॉम्बचा काय विपरीत परिणाम होतोय हे मागचं 1 शतक ऑलमोस्ट जे आहे आपण ते अनुभवतोय. आणि हा डोनाल्ड ट्रम्प 21व्या शतकामध्ये जे आहे असाच काहीसा करण्याचा विचार किंवा तशा प्रकारची भाषा बोलत होता, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे क्लस्टर म्युनिशन्स, वेगवेगळ्या प्रकारचे बंकर बस्टर बॉम्ब हे वापरून जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये इराणला विध्वंस करण्याचा त्याचा प्लॅन त्या ठिकाणी होता. कारण एका रात्रीत हे सगळं जर उद्ध्वस्त करायचं असेल तर हेच ऑप्शन्स त्या ठिकाणी त्याच्यासाठी अवेलेबल होते. म्हणजे एका बाजूला सांगायचं की दुसऱ्या राष्ट्रांना अण्वस्त्र बनवू नये, आणि दुसऱ्या बाजूला मात्र ऑलरेडी तुमच्याकडे जी अण्वस्त्र आहेत त्याचा तुम्ही वापर करण्याची धमकी द्यायची. धमकी देत आहे. हे काही त्या ठिकाणी बरोबर नाही. फक्त बरोबर नाही तर याच्या माध्यमातून जे आहे तुम्ही आजच्या घडीला एक वेगळाच मेसेज त्या ठिकाणी देताय की न्यूक्लिअर वेपन्स असल्याशिवाय तुमची सुरक्षितता नाही. म्हणजे एका बाजूला न्यूक्लिअर नॉन प्रॉलिफरेशन व्हायला हवं, ज्या देशांकडे न्यूक्लिअर वेपन्स आहेत त्यांनी त्याची संख्या कशी कमी करता येईल यासाठी प्रयत्न करायला हवेत. पण दुसऱ्या बाजूला जर अशी धमकी देत असेल तर बाकी सामान्य राष्ट्र त्या ठिकाणी काय विचार करतील? आपल्याला जर वाचायचं असेल तर आपल्याकडे न्यूक्लिअर वेपन्स असणं आवश्यक आहे, ऑर अदरवाईज अमेरिकेसारखी आणि इतर राष्ट्र ज्यांच्याकडे न्यूक्लिअर वेपन्स आहेत ते आपल्यावर दादागिरी करतील आणि आपलं जे आहे अस्तित्वच त्या ठिकाणी नष्ट करतील. तर नक्कीच डोनाल्ड ट्रम्पचं हे विधान जे आहे ते चुकीचं आहे, स्वार्थी आहे आणि जगाला जे आहे एक प्रकारे संकटाच्या खाईत लोटणार आहे. बरोबर. तुम्ही म्हणालात की हे फुल स्टॉप नाहीये, म्हणजे पूर्णविराम नाहीये, हा फक्त स्वल्पविराम आहे. हा स्वल्पविराम आणखीन पुढे म्हणजे 14 दिवसाची शस्त्रबंदी ही चर्चा झाल्यानंतर 10 तारखेनंतर पुन्हा शस्त्रबंदी होईल. हे स्वल्पविराम पुढे वाढत जातील आणि एक वेळ अशी येईल की ते पूर्णविरामामध्ये तो स्वल्पविराम म्हणजे परावर्तित होईल. ही सगळी आता जी क्रायसिस आहे म्हणजे गॅसची आहे, म्हणजे भारतामध्ये पण आहे, क्रूड ऑइलच्या जगभरामध्ये तो त्रास झालेला आहे होर्मुझ बंद असल्यामुळे. ही परिस्थिती निवळायला आणखीन किती दिवस अशीच स्थिती राहिली तर हे सगळं निवळेल? म्हणजे 6 महिने, 8 महिने, वर्षभर, हे किती महिने हा स्वल्पविराम लागला पाहिजे? बघा, आता भारताच्या अर्थव्यवस्थेविषयी आणि त्यातल्या त्यात तुमच्या आमच्या जीवनावर या युद्धाच्या परिणामाविषयी जर आपल्याला त्या ठिकाणी बोलायचं असेल, 2-3 महत्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट ती म्हणजे तेलाच्या किमती. जागतिक स्तरावर तेलाच्या किमती. हे युद्ध सुरू होण्याच्या अगोदर साधारणतः $65 ते $70 प्रति बॅरल अशा ज्या आहेत जागतिक स्तरावर क्रूड ऑइलच्या किमती त्या ठिकाणी होत्या. या किमती कुठपर्यंत वाढल्या? आपण पाहिलं की ज्यावेळेस हे युद्ध भडकलं ऑलमोस्ट $120 प्रति बॅरल पर्यंत त्या ठिकाणी गेल्या. आणि आज घडीला जर आपण पाहिलं तर साधारणतः 91.5-92 प्रति बॅरलच्या आसपास या किमती त्या ठिकाणी आहेत. इव्हन ही अशी जरी परिस्थिती राहिली तरी सुद्धा जे आहेत या क्रूड ऑइलच्या किमती काही अंशी कमी होतील, पण नक्कीच $65 ते $70 प्रति बॅरल ही किंमत येणाऱ्या काही महिन्यांमध्ये येऊ शकत नाही. माझ्या मते कमीत कमी 8 महिने ते 12 महिन्यांचा कालावधी लागेल, जेणेकरून प्री वॉर कंडिशन आपण ज्याला म्हणतो या तेलाच्या किमती परत येण्यासाठी जे आहे कमीत कमी एक 8 ते 12 महिन्यांचा कालावधी त्या ठिकाणी लागेल. आणि या तेलाच्या किमती एवढ्या महत्वाच्या आहेत आणि दॅट टू भारतासारख्या देशासाठी. आपल्याला माहिती आहे की आपण 88% आपल्या या पेट्रोलियम पदार्थांची गरज जी आहे ती आयातीच्या माध्यमातून भागवतो आणि त्यातल्या त्यात या पश्चिम आशियामधून 50% सुद्धा जास्त तेल आपल्याकडे त्या ठिकाणी येतं. म्हणून जर या तेलाच्या किमती वाढलेल्या त्या ठिकाणी असल्या तर त्याचा कॅस्केडिंग इफेक्ट या वाहतूक खर्चावर त्या ठिकाणी होणार आणि पर्यायानं सगळ्याच गोष्टींच्या किमती त्या ठिकाणी वाढणार. म्हणजे पहिली गोष्ट, तेलाच्या किमती वाढलेल्याच त्या ठिकाणी राहणार, काही अंशी या स्तरापेक्षा कमी होणार, पण नक्कीच $65 $70 पर्यंत त्या ठिकाणी येणार नाही. आणि म्हणूनच इथला पहिला सगळ्यात महत्वाचा मुद्दा, राजकीय दृष्ट्या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार केला तर 29 एप्रिलला वेस्ट बेंगॉलच्या निवडणुका जशा संपतील त्यावेळेस भारत सरकार त्याच्यानंतर काही अंशी तरी जे आहे या पेट्रोलियम प्राइस मध्ये हाईक करणार. हे मात्र त्या ठिकाणी नक्की. युद्ध सो कॉल्ड संपलेलं जरी असलं असं मानलं आपण तरी सुद्धा जे आहेत या पेट्रोलियम पदार्थाच्या किमती वाढतील आणि पर्यायानं महागाई त्या ठिकाणी वाढेल. ही झाली एक गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट, स्ट्रेट ऑफ होर्मुझ हे अत्यंत महत्वाचं आहे. मी म्हणेल युद्धापेक्षा सुद्धा जे आहे होर्मुझची सामुद्रधुनी खुली राहणं भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी खूप महत्वाचं आहे. का? कारण पेट्रोलियम पदार्थांचे टँकर वगैरे हे तर सगळं ठीकच आहे, पण माल वाहतूक करणाऱ्या जहाजा सुद्धा या स्ट्रेट ऑफ होर्मुझच्या माध्यमातून जातात. आज घडीला शेकडो कंटेनर हे JNPT नावाशेवाला जे आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी अडकून पडलेले आहेत. आपले जे पेरिशेबल आयटम्स आहेत म्हणजे फूड आयटमशी संबंधित कांदे त्या ठिकाणी असतील, वेगवेगळ्या प्रकारची फळं असतील, द्राक्षाचा सीझनच आहे. ऍब्सोल्युटली. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तशाच त्या ठिकाणी पडून आहेत. मग या स्ट्रेट ऑफ होर्मुझ मध्ये ऑलमोस्ट शेकडो जहाजं दोन्ही बाजूला जी अडकून पडलेली आहेत ती सगळी वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी, पूर्ववत होण्यासाठी कमीत कमी 3 महिन्यांचा कालावधी त्या ठिकाणी लागेल.
मग 3 ते 4 महिन्यांचा कालावधी जर सुरळीत होण्यासाठी त्या ठिकाणी लागणार असेल तर पुन्हा भारताची जी आयात निर्यात आहे पश्चिम आशियाई देशांशी संबंधित त्याचबरोबर युरोपियन देशांशी संबंधित ही सुद्धा कुठे ना कुठेतरी त्या ठिकाणी अपेक्षित कुठेतरी जे अफेक्ट त्या ठिकाणी अफेक्ट होणार आहे होणार. त्याचा सुद्धा फटका महागाईशी संबंधित त्याचबरोबर एकूण वस्तूंशी संबंधित आणि भारतामध्ये इलेक्ट्रॉनिक आयटम्स असतील किंवा बाकीच्या गोष्टी ज्या असतील त्या भारतामध्ये पोहोचण्याशी संबंधित होतील त्याचाही फटका जो आहे येणाऱ्या काही महिने आपल्याला त्या ठिकाणी भोगावा लागणार आहे ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट जर आपण त्या ठिकाणी एकूणच लक्षात घेतली तर इव्हन आज घडीला जरी युद्ध त्या ठिकाणी संपलेलं असलं तरी या मागच्या 5 आठवड्यांमध्ये इतके जबरदस्त हल्ले आणि इतकं जबरदस्त नुकसान पश्चिम आशियाई देशांमध्ये झालेलं आहे मुख्यतः कतर सारखा देश जो LNG प्रोडक्शनशी संबंधित अत्यंत महत्वाची भूमिका अदा करतो. रास लफान सारख्या महत्वाच्या प्रोजेक्टवर ज्यावेळेस हल्ला त्या ठिकाणी झाला आणि या रास लफानमधून 17% जगाचं LNG प्रोडक्शन म्हणजे LNG सप्लाय हा त्या रास लफान प्रोजेक्ट मधून त्या ठिकाणी होत असतो. त्याच्यावर हल्ला केल्यामुळे आता त्याला पुन्हा पूर्ववत येण्यासाठी काही वर्षांचा कालावधी लागणार आहे. कमीत कमी 3 ते 5 वर्षांचा कालावधी लागणार आहे. भारतासारखा देश जो LNGच्या आयातीसाठी त्याचबरोबर खतासाठी हेच LNG लागत असतं रॉ मटेरियल हेच LNG आहे. मग भारतासारख्या कृषी प्रधान देशाला जर ऑलमोस्ट जगातला 17% LNG प्रोव्हाइड करणारा रास लफान प्रोजेक्ट अफेक्ट झाला असेल आणि त्याला पूर्ववत राहण्यासाठी काही वर्षांचा कालावधी लागणार असेल तर नक्कीच या खताच्या किमती त्या ठिकाणी वाढतील. पर्यायानं एकूणच आपला शेतकरी ऑलरेडी आसमानी संकटानं जे आहे परेशान त्या ठिकाणी असतो अशा प्रकारचं सुलतानी संकट हे सुद्धा त्याला भोगावं लागणार आहे. तर एकूणच विचार करता आज घडीला जरी युद्ध संपलं तरी कमीत कमी मला वाटतं कमीत कमी 6 ते 8 महिन्यांचा कालावधी ही परिस्थिती काही अंशी पूर्ववत होण्यासाठी त्या ठिकाणी लागणार आहे आणि महागाईचा फटका तुम्हाला आम्हाला येणाऱ्या काही महिन्यांमध्ये भोगावाच लागणार आहे. आज जरी युद्ध त्या ठिकाणी संपलेलं असलं आणि युद्धापेक्षाही महत्वाचं स्ट्रेट ऑफ होर्मुझ किती लवकरात लवकर ओपन होते यावर जे आहे पुढचं सगळं गणित डिपेंडंट राहणार आहे. बरोबर. आपण गेल्या वेळच्या चर्चेमध्ये स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचाच विषय महत्वाचा घेतला होता की हे ही सामुद्रधुनी बंद आहे आणि बंद असताना देखील अमेरिकेवरती त्याचा दबाव काय येत नाहीये असं वाटतंय की हे एकमेव कारण झालं की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद आहे आणि ते लवकरात लवकर खुलं करावं ह्यासाठी जागतिक दबाव जो आहे ते अमेरिकेवरती आला आणि त्यानंतर ही शस्त्रसंधी झालेली आहे. बघा फार म्हणजे अमेरिका किती स्वार्थी आहे किंवा याच्यातले वेगवेगळे फॅक्टर कन्सिडर करा. मागच्या वेळेस चर्चेमध्ये आपण घेतलं होतं पर से स्ट्रेट ऑफ होर्मुझ मधून जे आहे अमेरिकेचा 1% सुद्धा 1% पेक्षा सुद्धा कमी त्या ठिकाणी व्यापार होतो. म्हणून प्रत्यक्षरित्या स्ट्रेट ऑफ होर्मुझ बंद असल्यामुळे अमेरिकेचं काही फार मोठं नुकसान झालं अशातला त्यातला भाग नाही. पण यातले दुसरे फॅक्टर कन्सिडर करा. स्ट्रेट ऑफ होर्मुझ ज्यावेळेस पूर्णतः इराणच्या वर्चस्वाखाली त्या ठिकाणी असते आणि त्यातल्या त्यात त्याच्या माध्यमातून जर इराणनं त्या ठिकाणी निर्णय घेतला की इथून जाणाऱ्या ज्या जहाजा आहेत त्या जहाजांवर आम्ही टोल आकारणार आणि तो टोल आम्ही रेनमिनबी किंवा थोडक्यात चायनाची जी युआन करन्सी आहे त्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी आकारणार. म्हणजे पहिला जबरदस्त फटका या सगळ्या तेल व्यापाराशी संबंधित जगाच्या तेल अर्थकारणाशी संबंधित जे पेट्रो डॉलरचं वर्चस्व आहे त्या पेट्रो डॉलरच्या वर्चस्वालाच जबरदस्त या ठिकाणी छेद त्या ठिकाणी बसेल जर अशा प्रकारचा निर्णय इराणनं त्या ठिकाणी घेतला तर. नंबर 1. दुसरी गोष्ट यामध्ये सुद्धा जे आहे आपदा में अवसर ज्याला म्हणतो म्हणजे इतका स्वार्थी आणि इतका व्यापारी मनोवृत्तीचा हा डोनाल्ड ट्रम्प त्या ठिकाणी आहे. त्याचं ट्विट जर आता पाहिलं असेल तर त्याचा मतितार्थ आपण लक्षात घेतला तर डोनाल्ड ट्रम्पचं म्हणणं आहे की या स्ट्रेट ऑफ होर्मुझ मधून जे आहे एक प्रकारे आपण त्यामधून सुद्धा पैसा कमावू. म्हणजेच इनडिरेक्टली माझ्या मते तो असं सजेस्ट करतोय की बाय द वे काही दिवसांच्या अगोदरच्या सुद्धा एका पत्रकार परिषदेमध्ये हे विधान त्यांनी केलं होतं. त्यांचं म्हणणं काय होतं स्ट्रेट ऑफ होर्मुझला जे आहे इराण आणि आम्ही म्हणजे अमेरिका आम्ही दोघं मिळून जे आहे एकत्रितपणे जॉईंटली त्याचं पेट्रोलिंग करू. म्हणजेच त्या ठिकाणी येऊन जाणाऱ्या ज्या जहाजा आहेत त्यावर आम्ही टोल आकारू. त्यातला काही हिस्सा हा इराणला मिळणार आणि काही हिस्सा आम्हाला मिळणार. भैया आप हो कौन? हजारो किलोमीटर दूर असणारा अमेरिका तुमचं देणं घेणंच काय त्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझशी संबंधित. खऱ्या अर्थानं स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचे जर कोणी स्टेक होल्डर त्या ठिकाणी असतील तर एका बाजूला म्हणजे उत्तरेला इराण आणि दक्षिणेला ओमान त्यांच्यामध्ये करार व्हावा त्यांच्यामध्ये चर्चा व्हावी आणि त्याच्या अनुसार त्या ठिकाणी निर्णय घ्यावा. मला जर तुम्ही विचाराल तर आंतरराष्ट्रीय नियमांच्या अनुसार सुद्धा आणि इंटरनॅशनल वॉटर्समध्ये अशा जाणाऱ्या जहाजांवर एक प्रकारे कर आकारणी करणं हेच मुळात चुकीचं आहे.
हु इज इराण, हु इज ओमान, आणि बरं हे तरी कमीत कमी एकदा आपण लक्षात घेऊ, हु इज अमेरिका टू अमेरिका. डिसाईड तुझं देणं घेणंच काय, याच्यावर जे आहे तू कसा टोल त्या ठिकाणी आकारू शकतो. पण तिथून सुद्धा पैसा कमवण्याचा जबरदस्त अमेरिकेचा त्या ठिकाणी मानस आहे, आणि याच्या माध्यमातून पश्चिम आशियामध्ये आपलं वर्चस्व असावं, या तेलाच्या अर्थकारणावर आपलं वर्चस्व असावं, यासाठी जो आहे अमेरिकेचा हा सगळा आटापिटा सुरू आहे. बरोबर. यामध्ये चीनचं देखील नाव येतंय, म्हणजे पाकिस्तान, म्हणजे इस्लामाबादमध्ये हे जे काही चर्चा होणार आहे, मध्यस्थी होणार आहे, त्याच्यामध्ये चीन पण मध्यस्थी करणार आहे. चीनची काय भूमिका यामध्ये? माझ्या मते हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. पाकिस्तान आणि चायना फॅक्टर आपल्याला जरूर डिस्कस करायला हवा. संकेत, एका बाजूला वरकरणी आपल्याला दिसतंय की पाकिस्ताननं या ठिकाणी मध्यस्थी केली आणि म्हणून हा सो कॉल्ड 2 आठवड्यांचा जो काही पॉज आहे किंवा सीज फायर जे ते झालं. पण खरं जर पाहिलं तर पाकिस्तानची आर्थिकदृष्ट्या, भूराजकीय दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या दूर दूरपर्यंत कुवत नाहीये, अवकात नाहीये की तो खरोखरच मध्यस्थाच्या भूमिकेमध्ये येऊ शकेल. मेसेंजरचं काम त्यानं जरूर केलेलं आहे. म्हणजे काय केलं, एका बाजूला जे आहे सलाम वालेकुम म्हणून इराणकडून जे आहेत मेसेज त्या ठिकाणी घ्यायचा आणि अमेरिकेला द्यायचा, आणि अमेरिकेनं तर पाकिस्तानला प्यादा म्हणूनच या सगळ्या मध्यस्थाच्या भूमिकेमध्ये त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. सो कॉल्ड अमेरिकेला जे काही करायचं ते पाकिस्तानच्या माध्यमातून करता येईल. कसं ते मी सांगतो. काही तासांपूर्वीच अमेरिकेनं काय केलं, डोनाल्ड ट्रम्पनं काय केलं, जबरदस्त विधान केलं की आम्ही जे आहे एका रात्रीमध्ये इराणचा विध्वंस त्या ठिकाणी करू. ओके, हे सगळं केलं, पण हाच डोनाल्ड ट्रम्पनं पर्पजफुली त्या पाकिस्तानला आपलं प्यादं म्हणून वापरलं, त्याला मध्यस्थ म्हणून वापरलं, आणि मग आता मध्यस्थांनी सांगितलं म्हणून जे आहे आम्ही एक पाऊल मागे यायला तयार आहोत, ऑर अदरवाईज आम्ही तर जे आहे इराणला एका रात्रीमध्ये जे आहे पूर्ण त्याचा विध्वंस त्या ठिकाणी केला असता. म्हणजे पाकिस्तानलाच तशा प्रकारची जी आहे भाषा. आणि बाय द वे आता सध्या एक ट्विट जे आहे फार व्हायरल त्या ठिकाणी होतंय की ड्राफ्ट मेसेज, पाकिस्तानच्या प्राईम मिनिस्टरचा ड्राफ्ट मेसेज याच्याशी संबंधित आहे की पाकिस्ताननं कशा प्रकारे अमेरिकेला विनंती केली आणि त्याच्यानुसार 2 आठवड्यांची ही शस्त्रसंधी झाली. म्हणजे याविषयी अमेरिकेने पाकिस्तानला मेसेज पाठवला आणि तोच मेसेज त्यांनी ट्विट केला. कॉपी पेस्ट, म्हणजे ज्याला म्हणतात ना की कट अँड पेस्ट. अरे कमीत कमी कॉपी करायला तरी अक्कल लागते. तर शहबाज शरीफला आणि त्याच्या स्टाफला एवढी अक्कल नाही की अमेरिकेनं किंवा ट्रम्पनं जो काही तुम्हाला हा ड्राफ्ट मेसेज त्या ठिकाणी दिला, थोडंसं एकदा वाचावं, पाहावं, थोडीफार इंग्लिशही समजावी, आणि त्यामध्ये ते म्हणजे पाकिस्तान पीएम स्वतःच्याच ट्विटवर म्हणजे स्वतःच नाव घेऊन तुम्ही थोडी त्या ठिकाणी मेसेज त्या ठिकाणी पोस्ट करत असता. पाकिस्तान पीएम असा शब्द असणारा ड्राफ्ट आहे. कमीत कमी त्याला तर कमीत कमी तुम्ही रिफाईन करायला हवं होतं. म्हणजे यातून दिसतंय की पाकिस्तान हा जो आहे प्यादा आहे. म्हणून पहिली गोष्ट, पाकिस्तान जरी या चर्चेमध्ये सगळं त्या ठिकाणी करत असला, काही अंशी पाकिस्तान लाईमलाईट मध्ये जरी त्या ठिकाणी आला असला, तरी पाकिस्तान जो आहे काही मध्यस्थाची भूमिका करण्याची त्याची अवकात नाही, किंवा याचा काही फार मोठा फायदा पाकिस्तानला होईल अशा दूर दूरपर्यंत काही आपण विचार करायला नाही. यस, पाकिस्तान हा दलाल आहे. आर्थिक व्यवस्थेच्या अनुसार जे आहे अमेरिकेकडून काही डॉलर्सची त्याला मदत होईल, ही गोष्ट त्या ठिकाणी बाजूला ठेवा. पण पाकिस्तान याच्यातून काही फार मोठा हासिल करेल अशातला भाग नाही. पण खरी चिंता जी आहे ती चायनाची. माझ्या मते या सगळ्या गणितामध्ये सायलंट विनर जर कोणी त्या ठिकाणी असेल तर चायना. प्रत्यक्षरित्या एकही गोळी झाडली नाही, पण इराण युद्धाच्या माध्यमातून नेमकं अमेरिकेचे एअर डिफेन्स सिस्टम, मिसाईल याच्यातले कच्चे दुवे काय आहेत हे प्रत्येक दिवशी चायनाला फार मोठ्या प्रमाणामध्ये कळालेलं आहे. आणि तैवान युद्धामध्ये जर अमेरिका तैवानच्या बाजूने उभा राहिला भविष्यामध्ये, तर नक्कीच चायनाला याचा फायदा होणार आहे. फ्लीट, शॅडो फ्लीटच्या माध्यमातून, म्हणजे थोडक्यात ब्लॅक मार्केटिंगच्या माध्यमातून इराणशी संधान साधून मागच्या 5 आठवड्यामध्ये सुद्धा जे आहे रेग्युलरली आपली एनर्जी सिक्युरिटी हासिल करण्यामध्ये चायना त्या ठिकाणी यशस्वी झालेला आहे. आणि तिसरी सर्वात महत्वाची बाब की हे सगळं होत असताना अमेरिका हा चायनाचा नंबर 1चा शत्रू आहे. या सगळ्या युद्धामध्ये नाटोमध्ये सुद्धा फूट पडली, जी अल्टिमेटली चायना आणि रशियाच्या फायद्याचीच त्या ठिकाणी फायद्याची होणार. होती. चौथी महत्वाची बाब की अल्टिमेटली इराण जर एक पाऊल मागे सरकला असेल, हाच इराण होता ज्या इराणनं सांगितलं होतं की जोपर्यंत परमनंट असं सोल्युशन या युद्धाशी संबंधित मिळत नाही, आम्ही काही शॉर्ट टर्म साठी पॉज किंवा अशा प्रकारची शस्त्रसंधी करणार नाही. बरोबर. पण 15 दिवसाच्या शस्त्रसंधीसाठी जर इराण तयार झाला असेल, तर त्यामागचा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर होता चायना. याचाच अर्थ चायना आणि इराण यांची अर्थव्यवस्था किती इंटिग्रेटेड आहे, चायनाचं पश्चिम आशियामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये पायाभूत सुविधांसाठी इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी केलेलं आहे. भूराजकीय दृष्ट्या चायना हा पश्चिम आशियामध्ये किती मजबूतपणे आपला पाऊल त्या ठिकाणी एक प्रकारे कन्सॉलिडेट करण्याचा प्रयत्न करतोय, हे या घटनांवरून स्पष्टपणे लक्षात येतंय. आणि म्हणूनच मी पहिल्यापासून जी भूमिका त्या ठिकाणी घेतोय, भारतानं एनर्जी सिक्युरिटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं पश्चिम आशियामध्ये असणाऱ्या 1 कोटी भारतीयांच्या जीविताचं रक्षण करण्यासाठी नक्कीच
नक्कीच बरोबर. चर्चा केली, काही महत्वाची पावलं त्या ठिकाणी उचलली, पण यापेक्षा जास्त करणं भारताकडून अपेक्षित होतं. इमर्जिंग सुपर पॉवर म्हणून जे आहे अशा प्रकारच्या जागतिक संघर्षामध्ये निर्णायक भूमिका घेणं आणि हा तणाव निवळण्यासाठी काही महत्वाची पावलं उचलणं भारताला अपेक्षित होतं, पण भारताकडून ते झालं नाही. म्हणून मला बऱ्याच वेळेस वाटतं की इट इज द मिस्ड ऑपॉर्च्युनिटी. आपण एक चांगली संधी त्या ठिकाणी गमावलेली आहे. आणि दॅट टू ज्या प्रकारचे फॅक्टर आता आपल्या समोर येत आहेत, चायना जर पश्चिम आशियामध्ये म्हणजे आपल्या शेजारी राष्ट्रांमध्येच, शेजारच्या भागामध्येच जर इतका मजबूत त्या ठिकाणी बनत असेल भूराजकीय दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या, तर माझ्या मते भारतासाठी ही धोक्याची घंटा आहे. एकूणच या युद्धाच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर इराणला भारतापेक्षा चायना जवळचा वाटला, म्हणून चायनाची भाषा, चायनाचं म्हणणं हे जे आहे इराणनं त्या ठिकाणी ऐकलं. एक गोष्ट. बरोबर. जसं मी सांगतोय की पश्चिम आशियामध्ये कंपॅरेटिव्हली जे आहे भारताला इस्रायल आणि अमेरिका जवळचा आहे, पण त्याच्याऐवजी चायना जो आहे पश्चिम आशियामध्ये आपलं स्थान आणखीन मजबूत करतोय. सौदी अरेबिया, युएई यांच्यासोबत आपले व्यापारी संबंध आहेत, पण या युद्धामध्ये सौदी अरेबिया, युएई यांचं सुद्धा प्रचंड त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. या सगळ्या बाबी भारताला सिरियसली घ्याव्या लागतील, कारण याच्या आधारावर भविष्यातलं मुख्यतः पश्चिम आशियामधलं भूराजकीय गणित जे आहे ते डिपेंडंट असणार आहे. म्हणून इमर्जिंग असा प्रकारचा पाकिस्तान फॅक्टर, जास्त चिंता करण्याची गरज नाही, पण पाकिस्तान फॅक्टर, चायना फॅक्टर आणि एकूणच पश्चिम आशियामधली बदलणारी परिस्थिती ही मात्र नक्कीच भूराजकीय दृष्टिकोनातून भारताला सिरियसली घेणं आवश्यक आहे. बरोबर. चर्चा अशी पण आहे आता सध्या की हा जो पॉज आहे किंवा हा जो स्वल्पविराम आहे हा जमवाजमव करण्याचा आहे. म्हणजे पुन्हा एकदा आपले काही नुकसान झालंय तर त्या नवीन काय वेपन्स बनवता येतात का, दुरुस्ती करता येते का, दोन्ही देश अशा पद्धतीचा काम करतोय अंतर्गत, आणि नंतर पुन्हा या 14-15 दिवसानंतर पुन्हा दोघे म्हणजे एकमेकांच्या विरोधामध्ये लढाई करण्यासाठी उभे राहतील. तर याची शक्यता किती वाटते? आहे, ती पण शक्यता आहे. याला 2-3 गोष्टींना आपल्याला त्या ठिकाणी कन्सिडर करावं लागेल. पहिले अमेरिकेच्या अँगलला आपण जर कन्सिडर केलं तर मला पर्सनली वाटतं की अमेरिका जो आहे त्याचा आटापिटा चालू आहे, कसं या युद्धातून बाहेर पडता येईल. त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांना जो आहे डोमेस्टिक ऑडियन्स, एकूणच जे आहे मध्यावधी निवडणुका आहेत आणि त्या मध्यावधी निवडणुकीच्या अनुषंगानं डोनाल्ड ट्रम्पच्या रिपब्लिकन पार्टीला जे आहे जबरदस्त फटका त्या ठिकाणी बसतोय. त्यांची पॉप्युलॅरिटी रेटिंग जी आहे ती लोएस्ट लेवलवर त्या ठिकाणी गेलेली आहे. आणि कुठल्याही राजकारणासाठी मतं जिंकून येणं, सत्ता हा त्यांचा श्वास असतो, आणि तोच जर तुम्ही बंद करत असाल तर कुठेतरी गडबड आहे. म्हणून पहिली गोष्ट डोमेस्टिक बरोबर. आणि ऑडियन्स. काल पण व्हाईट हाऊस वरती देखील मोठ्या प्रमाणामध्ये निदर्शनं झालेली आहे. नक्कीच. आणि एक प्रकार जे आहे तिथली जनता म्हणते की बाबा एवढा बिलियन ऑफ डॉलर्सचा खर्च तुम्ही कशासाठी करताय, इराणवर बमबारी करण्यासाठी त्या ठिकाणी करताय. त्याच्या बदल्यामध्ये जे आहे आमची महागाई वाढते, त्याच्या बदल्यामध्ये जे आहे अमेरिकेवरचं कर्ज त्या ठिकाणी वाढतंय. तर त्यामुळे अमेरिकेची जनता जी आहे या इराण विरुद्धच्या युद्धामध्ये फारशी काही त्यांच्या सपोर्टमध्ये नाही, म्हणून निदर्शन आणि बाकीच्या गोष्टी आपल्याला दिसत आहेत. एक गोष्ट. दुसरी गोष्ट जी आहे प्रचंड प्रमाणामध्ये खर्च झालेला आहे. प्रत्येक दिवशी साधारणतः $1 बिलियन पर डे एवढा खर्च अमेरिकेला याच्यातून त्या ठिकाणी करावा लागतोय. म्हणून कुठे ना कुठेतरी जे आहे अमेरिकेचा प्रयत्न आहेत. आणि बाय द वे अमेरिकेला दाखवण्यासाठी आहेच की आम्ही जे आहे जिंकलेलो आहोत हे सांगण्यासाठी जे आहे डोनाल्ड ट्रम्पकडे खूप सारे मुद्दे आहेत. म्हणजे काही नसताना प्रोजेक्शन करण्यामध्ये तो मोदीचा भाऊ त्या ठिकाणी आहे. तर नक्कीच डोनाल्ड ट्रम्प या सगळ्या परिस्थितीला जे आहे जबरदस्तपणे स्वतःला प्रोजेक्ट त्या ठिकाणी करू शकतो. तर हा झाला अमेरिकेच्या बाजूने. म्हणून मला वाटतं की अनलेस अदरवाईज खूप सारा असा काही इश्यू त्या ठिकाणी होईल ज्याच्या माध्यमातून अमेरिकेची पूर्णच नाचक्की होणार आहे, तोपर्यंत अमेरिका काही येणाऱ्या काळामध्ये फुल फ्लेज इराण विरुद्ध तुटून पडेल अशी शक्यता मला कमी वाटते. आता राहिले 2 महत्वाचे प्लेयर, एक इस्रायल आणि इराण. माझ्या मते इस्रायल इतक्या सहजासहजी मागे हटणार नाही. कारण इस्रायलसाठी अमेरिका तर हजारो किलोमीटर दूर आहे. इस्रायलसाठी पश्चिम आशियामध्ये स्वतःचं स्थान बळकट करण्यासाठी हे एक्झिस्टेन्शियल क्रायसिस आहे. म्हणजे अशा प्रकारचा जखमी वाघ, अशा प्रकारचा इराणला जर त्या ठिकाणी सोडलं तर भविष्यामध्ये जो आहे तो पुन्हा एकदा इस्रायल विरुद्ध, त्याचबरोबर आखाती देशांविरुद्ध जे आहे आणखीन आक्रमक बनेल, आणखीन स्ट्रॉंग बनेल. हे काही इस्रायलला परवडण्यासारखं नाही. म्हणून इस्रायल इराण समर्थित जे वेगवेगळ्या प्रकारचे गट आहेत, ज्यामध्ये महत्वाचा म्हणजे हिजबुल्ला, त्याचबरोबर इराकमधले पीएमएफ आणि इतरही काही दहशतवादी संघटना ज्या आहेत त्यांच्या विरुद्ध अशा प्रकारची आक्रमक कारवाई करत राहील. म्हणून मला वेळोवेळी वाटतं की इस्रायलला अप्रत्यक्षपणे पाठिंबा मागून अमेरिका त्या ठिकाणी देईल. आणि म्हणूनच हा जो काही मधला पॉज आहे, माईट बी या 2 आठवड्याचा असेल किंवा आणखीन पुढे जो काही हा पॉज त्या ठिकाणी वाढेल, त्याचा वापर मात्र इस्रायल पुन्हा स्वतःला रिकूप करण्यासाठी, पुन्हा स्वतःला तयार करून घेण्यासाठी, अमेरिकेकडून शस्त्रास्त्र मिळवण्यासाठी आणि पुन्हा आपले ऑपरेशनल प्लॅन जे आहेत पुन्हा रिहॅश करण्यासाठी याचा फायदा जो आहे नक्कीच इस्रायल त्या ठिकाणी करू शकेल. इस्रायल आपली आक्रमकता वाढवेल. दुसऱ्या बाजूला इराण सुद्धा ऑलरेडी त्याच्यासाठी जो आहे सर्व्हायव्हलचा हा लढा आहे.
हा बरोबर. त्यांच्यासाठी एक प्रकारे जीवन मरणाचा प्रश्न त्या ठिकाणी आहे. आणि जर एवढा कालावधी त्या ठिकाणी मिळत असेल तर पुन्हा आपले स्ट्रॅटेजीज, पुन्हा आपले सगळं स्ट्रक्चर आणि एकूणच जी व्यवस्था पूर्णतः उद्ध्वस्त झालेली आहे त्याला कुठेतरी पूर्ववत पदावर आणणं आणि आपले मिलिटरी प्लॅन्स पुन्हा जे आहेत एक प्रकारे तयार करणं, या अनुषंगाने सुद्धा इराण सुद्धा तयारी करू शकतो. म्हणून ही जी एक भीती त्या ठिकाणी व्यक्त केली जाते की हा जो आहे पॉज जो आहे, हा पॉज रिकूप करण्यासाठी, पुन्हा तयारी करण्यासाठी इस्रायल सारखं राष्ट्र, अमेरिकेसारखं राष्ट्र आणि इराण सारखं राष्ट्र त्या ठिकाणी वापरू शकतं. नक्कीच या भीतीमध्ये जे आहे ते तथ्य आहे आणि अशी अपेक्षा करूया, अशी आपण आशा करूया की असं काही होऊ नये आणि हा पॉज लांबतच जावा आणि कमीत कमी या युद्धामध्ये जितक्या लवकरात लवकर पूर्णविराम लागेल त्यासाठी सकारात्मक प्रयत्न व्हावेत. बरोबर. ही सगळ्यांचीच अपेक्षा आहे. म्हणजे फक्त आपण भारतात बसलोय, आपल्याला आर्थिक नुकसान होतंय म्हणूनच नाही, तर जे युद्धामध्ये देश आहेत तिथल्या जनतेलाही असं वाटतंय की हे युद्ध थांबावं. युद्धामुळे कोणाचं भलं होत नाही हे अख्ख्या जगाने बऱ्याच वेळा वारंवार बघितलेलं आहे. तरीही काही माणसं असे डोनाल्ड ट्रम्प सारखी येतात आणि ते आपला महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी युद्धाचाच मार्ग निवडतात. परंतु हे काही सगळ्यांसाठी म्हणजे अख्ख्या जगासाठी, मानवतेसाठी चांगलं नाहीच आहे. हे युद्ध तुर्तास जरी थांबलेलं असलं, 10 तारखेनंतर यावरती स्पष्टता येईल की आणखीन ते थांबणार आहे पूर्ण, की त्याला स्वल्पविरामच लागणार आहे, की पुन्हा दोन देश उभे ठाकणार आहेत युद्धामध्ये. तर ही चर्चा अशीच चालू राहील. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला वेळ दिलात, मार्गदर्शन केलं, माहिती दिलीत, सविस्तर अशी माहिती दिलीत, त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा आभार. आणि अपेक्षा आहे की 10 तारखेनंतर ज्या काही घडामोडी होतील त्यावरती तुम्ही पुन्हा आम्हाला वेळ द्याल आणि पुन्हा आम्हाला माहिती देण्याचं काम करा. धन्यवाद सर. नक्कीच सांगेल. धन्यवाद.